नमस्कार माऊली. असं म्हणतात की आयुष्यात तुम्ही काय काय कमावलं याचे दाखले तुमच्या हातापायाला भेगा किती पडल्या त्या देत असतात. जसं की तुझंच उदाहरण घे. अगं किती राब राब राबलीस या घरासाठी. माऊली, तुझ्या हातावरच्या सुरकुत्या सुद्धा सांगतात की हे घर उभं करण्यात तुझा केवढा मोठा हातभार आहे ते. थोडक्यात सांगायचा मुद्दा एवढाच माऊली, की संकट कितीही आव असून तुझ्या समोर उभी राहिली तरी सुद्धा तू कधीही डगमगली नाहीस. प्रवास जितका खडतर असतो, विजय तितकाच जंगी असतो. सुखाची, यशाची, विजयाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा त्याच्यासाठी प्राणपणाने कष्ट घेतलेले असतात. तुम्ही येथे येण्या अगोदर माझ्याशी एक संवाद साधायचा होता. हो, तुम्हाला इथे बोलावून तुमची दिशाभूल करण्याचा डाव आहे महाराजांचा. पण आम्ही असे घडू देणार नाही. अहो, समोरासमोर संवाद व्हायलाच हवा. अहो, आता मी तुम्हाला कसे सांगू? मी जर इथून गेला नाहीत तर तुम्ही या प्रासादातून जिवंत परतणार नाही. अशीच योजना आहे महाराजांची. त्यांनी तुम्हाला देहदंड द्यायचा निर्णय घेतलाय. निर्णय कोणाचा आहे हा नेमका? काय प्रधानजी, नेमका कुणाचा निर्णय आहे हा? माझा की तुमचा? काय झाले प्रधानजी? आज नेहमीप्रमाणे तुमच्या मुखावर दिसणारा आत्मविश्वास कुठे दिसत नाही. उलट आपण तर भयभीत झालेले दिसत आहात. आणि त्याचे कारण मला माहित आहे. ज्या प्रजेला मी माझ्या प्राणापेक्षाही अधिक महत्व दिले, ज्यांचे संगोपन केले, त्यांच्या मनात तुम्ही माझ्याविषयी विष कालवले. प्रधानजी, आता हेच विष आज तुम्हाला प्राशन करावे लागणार आहे. महाराज, हे काय घडते हे आम्हाला काही समजले नाही. सत्य काय हे समजावे म्हणूनच तुम्हाला इथे बोलावले आहे. आता तुम्ही एक एक करून मला हे सांगा की महाराजांनी म्हणजेच पर्यायाने मी असे कुठले निर्णय घेतले ते उघडपणे निर्भीड होऊन सांगावे. तुम्हाला माझे अभय असेल हा माझा शब्द आहे. त्यांनी या नगरातील सर्व मंदिरे कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. काय? हरिओम हरिओम हरिओम. आणि एवढंच नाही तर पुढील काही दिवसात या नगरात एकही मंदिर दिसणार नाही. काय 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 काय? हरिओम. हा आदेश महाराज देवव्रत यांचा आहे. आजपासून महाराजा देवव्रत यांनी हा व्यापारी मार्ग बंद केला आहे. आणि तरी पण जर तुम्हाला हा मार्ग वापरायचा असेल तर तुम्हाला कराची रक्कम ही तिपटेने भरावी लागेल. अहो, स्वतः महाराजांनी हा कर अर्ध्याहून कमी केला आहे. अहो, पण आता अचानक शब्द कसे फिरवले त्यांनी? शब्द कसे फिरवले? महाराजांचा आदेश आहे, त्याला मी तरी काय करणार? आता आमच्यावर उपासवारीची वेळ येईल. तुम्हाला जर हे धोरण पटत नसेल तर तुम्ही हा मार्ग वापरणंच बंद करा. आपण सर्वांनी हे सत्य सांगितले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की तुमच्या मनात माझ्याबद्दल काय मत आहे जे माझ्या कानी आले. आपण आता मंदिरात प्रवेश नाही करू शकत. कोणाचे आहे एवढे दुस्साहस? समस्त प्रजा. काय विपरीत घडले माहित नाही, पण प्रजेचा असा सूर आहे की कोणीही आपणास मंदिरात प्रवेश करू देणार नाही. आपल्यावर त्यांचा प्रचंड रोष निर्माण झालाय. व्यापाऱ्यांनी हा व्यापार करण्यास नकार दिला.
परंतु का? मला म्हणाले की जा आणि आमच्या मागण्या सांग महाराजांना. आम्ही या मार्गाचा वापर करतो म्हणून राज्याचा व्यापार चालतो आणि म्हणून रोजगार निर्माण होतो आणि महाराजांच्या कोशात कर जमा होतो. आणि म्हणाले की महाराजांनी आम्हाला याचा अधिक नफा द्यावा. कोण काय बोलले आणि कोणी सर्पाच्या कातीप्रमाणे शब्द बदलून टाकले हे मला माहित आहे. काय प्रधानजी, ज्या दरबाराने तुम्हाला ओळख दिली, तुमचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली, त्या राजाच्या पाठीत तुम्ही सुराखू पसरात. आज हे राज्य डळमळीत झाले आहे ते केवळ तुमच्यामुळे. हो हो, मीच केले आहे सर्व. माझ्यामुळे सर्व प्रजा आपल्या विरुद्ध उठाव करण्यासाठी सज्ज झाली. मीच रचले होते हे कारस्थान. आणि का करू नये मी सर्व? ज्या सिंहासनावर विराजमान होण्याचे स्वप्न मी कायम पाहिले ते एका क्षणात भंग पावले केवळ तुमच्यामुळे. पित्या समान महाराज धूम्रवर्ण यांची सेवा केली, पण त्यांच्या पाश्चात त्या गादीवर बसण्याचा मान तुम्ही मिळवलात. महावृक्ष बनण्याची क्षमता असलेला हा प्रधान आज केवळ एका कसपटाप्रमाणे आयुष्य जगतोय. याला कारणीभूत तुम्ही आहात, केवळ तुम्ही. प्रधानजी, जर इतकेच कारण होते तर मला सांगायचे होते. ही दान म्हणून हक्काची गोष्ट दान म्हणून मिळवणे हे योद्ध्याचे लक्षण नाही, एका शूद्र याचकाचे लक्षण आहे. आणि मी जन्माला आलोय तो महाराज होण्यासाठी, याचक नाही. तुमच्या जिवंतपणी नाही तर तुमच्या मरणोपरांत हे पद मी निश्चितपणे प्राप्त करेनच. नाही प्रधानजी, तुमचे नशीब कधीच तुमच्या सोबत नाही. कोण येणार आहे माझ्या वाटेत? तुमचे सर्व सैन्य तर मी माझ्या पाठीशी केव्हाच फिरवले आहे. प्रधानजी, अजून थोडे जरी हल्लात ना तरी इथेच तुमचा शिरच्छेद होईल. ही राज तलवार एका विश्वासू सैनिकाच्याच हाती शोभून दिसते. तुमच्यासारख्या अप्रामाणिक शत्रूच्या हाती नाही. आणि तुम्हाला काय वाटलं, सारे सैन्य तुम्ही तुमच्या बाजूने वळवले? पण प्रधानजी, तुम्ही हे विसरून गेला की ही खेळी मी देखील खेळू शकतो. आपल्या शत्रूला इतके हीनबुद्धीचे समजू नये. या राज्याच्या महाराजांवर शस्त्र उगारण्याचा राजद्रोह केला आहे तुम्ही. त्यासाठी तुम्हाला आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात येत आहे, ज्याची अंमलबजावणी तत्काळ व्हावी. सोडा मला, सोडा मला, सोडा, सोडा मला. महोदय, नेमके काय घडले होते हे तुमच्या लक्षात आलेच असेल. लालसेने तप्त झालेल्या एका हितशत्रूमुळे खूप मोठे अघटित घडू शकले असते. महाराज, आम्ही क्षमा मागतो. अहो, जे कानी पडले त्यानुसार आम्ही वागलो. आम्ही खरं म्हणजे हलक्या कानाचे. क्षमा असावी आम्हाला महाराज. असे नाही गुरुवर. आज आपण हे शिकलो आहे की असे अघटित भविष्यात देखील घडू शकते. तेव्हा आपल्यातील ऐक्यच आहे जे यावर मात करू शकते. आणि मी हे जाहीरपणे सांगतो, राज्यातील धर्मक्षेत्रे, व्यापार उद्योग, शेती व्यवसाय याबद्दल जी पूर्वी धोरणे होती ती तशीच अबाधित राहतील. त्यात कोणताही फेरफार होणार नाही. देवव्रत महाराजांचा जय असो. देवव्रत महाराजांचा जय असो. आज्ञा असावी महाराज.
स्वामी, किती मोठे संकट टळले आणि हे सगळं शक्य झालंय ते केवळ तुमच्या कार्यक्षमतेमुळे. आता सर्व काही पूर्ववत झाले आहे. दीपश्री, जेव्हा नकारात्मक वातावरण निर्माण होतं तेव्हा सकारात्मक ऊर्जा निर्माण करावी आणि परिस्थितीवर मात करावी. त्याकरिता राज्यकारभाराचे बाळकडू नाही तर क्षमता आणि धाडस हेच कामी येते. आणि तू म्हणालीस सर्व काही पूर्ववत झाले, तर तसे नाही. अद्याप एक महत्वाची गोष्ट सुरळीत होणे शिल्लक आहे. चंद्रिका, चंद्रिका, शेवटचा एकदा विचार कर. नाही. 9 मास ज्या पुत्रास या उदरी वाढवले, बाळंत यातना सोसल्या, तो पुत्र अखेर कुपुत्र निघाला. स्वप्नात देखील वाटले नव्हते की तो कुणा एका स्त्री हट्टापायी आपल्याशी असं वागेल. आता कशाला आलात? आजवर जे सहन केलं, जे फळ मिळालं ते पुष्कळ झालं नाही का? की आता आणखी बोचणी द्यायला आलात? नाही माताश्री, आमच्याकडून घोर अपराध झाला आहे. आम्हाला क्षमा करा. आमच्या समोर साक्षात देव आणि देवी उभे होते, परंतु आम्ही त्यास ओळखू शकलो नाही. आता हे अश्रू गाळून काही होणार नाही. क्षमा याचना याची अपेक्षा करणे हे देखील तुमच्या अधिकाराच्या पलीकडे गेलेले आहे, कारण त्याला तुमचेच वर्तन जबाबदार आहे. परंतु माते, आमच्या हातून असे काय कुवर्तन घडले आहे ज्याची शिक्षा तुम्ही आम्हास देत आहात? काय घडले हे देखील तू आम्हास विचारतो आहेस? मग ऐकच. जेव्हा आपला पुत्र व त्याची धर्मपत्नी आपल्या मात्या पित्यांना असे दुखावतात, त्यावेळी किती क्लेश होत असेल याची कल्पना देखील तुम्हाला येणार नाही. माते, माते, ज्याची आम्हाला शंका होती त्याच क्रूर राजकारणाचे तुम्ही बळी ठरला आहात. राजकारण? होय पिताश्री, हा सर्व त्या प्रधानाने राज्य हस्तगत करण्यासाठी रचलेला डाव होता. मला आणि दीपश्रीला प्रत्येक स्तरावर वाईट ठरवायचे हेच त्याचे उद्दिष्ट होते. परंतु वेळीच ते आमच्या ध्यानी आले आणि आम्ही आता त्याची विल्हेवाट देखील लावली आहे. त्याला दंड जाहीर झाला आहे. त्यामुळे माते, आता आपले नाते पूर्वी इतकेच निर्मळ आहे आणि सदा सर्व काळ राहील. तू म्हणतोस त्यात तथ्य देखील असेल, परंतु गतकाळात हिच्या पिताश्रींनी केलेल्या विश्वासघाताचं काय? ते अत्याचार कसे विसरू मी? माताश्री, त्यांची चूक नव्हे, त्यांचा अपराध मी मान्य करते, परंतु हे नियतीचे चक्र नव्हे का? त्याच राज्याचे अधिकार आपल्याच पुत्राच्या हाती आले आहेत. हा योग्य तो निवाडा नाही का? होय चंद्रिका, माझंही हेच मत आहे. माते, बालपणी तू बघितलेलं स्वप्न मी महाराज होण्याचे हे मी नेहमी माझे म्हणून बघितले, कारण तुझा आनंद मला सर्वाधिक महत्वाचा होता. दिवस रात्र तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझे आयुष्य वेचले.
त्या आनंदाचा उपभोग सर्वात आधी तुला घेता यावा, हीच तर माझी इच्छा होती. कारण माझे सर्वस्वच तुझ्या भोवती गुंफलेले आहे माते. दीपश्रीच्या पिताश्रींकडून अपराध झाला देखील असेल, परंतु माते त्याची शिक्षा तिला का? पश्चात्तापाच्या अग्नीमध्ये जळणारी दीपश्री बघून तुझे मातेचे काळीज हेलावत नाही का ग? मातेच्या ममतेला मुकलेली ही तीच कन्या आहे जी तुझ्यामध्ये स्वतःच्या मातेला बघते, तिच्यावर तुझ्या ममतेचा अधिकार नाही का ग? सांग ना माते. किती किती माया लावाल लेकरांनो. माझं चुकलं, मी तुमचं प्रेम ओळखू शकले नाही. आता मला तुमच्याविषयी कसली तक्रार नाही. सुखात राहा. माझं आयुष्य देखील तुम्हास लाभ. माते, आता आम्हाला आवश्यकता आहे ती तुम्हा दोघांच्या आधाराची. त्यामुळे या क्षणी तुम्ही आमच्या सोबत आमच्या प्रासादात चला. तुझी आगतिकता योग्य आहे पुत्र, पण तुर्तास ते शक्य नाही. आता आम्ही तीर्थक्षेत्रास जाण्याचे ठरवले आहे. काही काळ भगवंताची सेवा घडावी असे मनात आहे. पण आम्ही शब्द देतो की ही यात्रा संपन्न होताच तुमच्या प्रासादी येऊन वास्तव्य करू. माऊली, श्री भगवान महादेव म्हणजे देवांचे देव. इतर कोणाही देवाला प्रसन्न करून घेण्यापेक्षा महादेवांना प्रसन्न करणं महाकठीण. तेव्हा हे 16 सोमवारचं व्रत करून त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करणं हे मोठं भाग्याचं लक्षण. असं म्हणतात की हे व्रत अत्यंत शीघ्र फळ देणारं व्रत आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की हे व्रत पूर्ण झाल्यानंतर लगेच भगवान महादेव आपल्यावर प्रसन्न होतीलच. त्यासाठी आपली पुण्याई देखील तेवढी सशक्त असावी लागते. आपल्या पारड्यामध्ये पुण्याईचं तेवढं वजन असावं लागतं. आणि ते निर्माण होतं ते आपल्या शुद्ध आचरणातून. म्हणूनच उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.